सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल। व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव। या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या। सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा। दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे। निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या। सकाळ स्वास्थ्यम 2023। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। एअर इंडियाची इमारत सरकारनं विकत घेतलीये, तिथं मंत्रालय आणण्याचा सरकारचा मानस आहे, त्याबद्दल ऐकणार आहोत पहिल्या बातमीतनं। मराठा आरक्षण विषय राज्यात पेटत असताना आता आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला त्यात सहभागी करून घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत, त्याबद्दल ऐकणार आहोत दुसऱ्या बातमीतनं। तर लोकसभेसाठी भाजपनं 11 कलमी कार्यक्रम आखलेला आहे, त्याबद्दल ऐकणार आहोत तिसऱ्या बातमीतनं। वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत की डीप फेक व्हिडिओ बाबतचा कायदा काय सांगतोय। आदित्य उपग्रहानं सूर्याविषयीची नवीन निरीक्षणं पाठवली आहेत, ती काय आहेत? आमिर खानच्या मुलाची नवी भूमिका आणि शुभमन गिलला नवी संधी। चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत सुधीर मुनगंटीवारांचं मनोज जरांगे पाटलांना काय सांगणं आहे त्याबद्दल। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय होणार का? महाराष्ट्र सरकारनं नरिमन पॉइंट इथं एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केल्याची माहिती आहे, पण खरी बातमी पुढे आहे। या इमारतीचं मंत्रालयात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे। देशाच्या नव्या संसद भवनाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार सुद्धा मंत्रालय नवीन करणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती। दरम्यान या इमारतीची मालकी असलेल्या AI ॲसेट्स होल्डिंग लिमिटेडनं राज्य सरकारच्या 1600 कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली होती। एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितलं होतं की त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2000 कोटींहून अधिक आहे। मात्र राज्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सरकारला एअर इंडियाकडनं सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी येणं आहे, त्यामुळे मग 1600 कोटींच्या रकमेवर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। खरं तर 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात ही इमारत दहशतवाद्यांचं लक्ष बनली होती। प्रचंड आर्थिक संकटातनं जात असलेली सार्वजनिक क्षेत्रातली एअर इंडिया कंपनीनं 2018 मध्ये ही 23 मजली इमारत विकण्याचा निर्णय घेतला होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला होता, कारण मंत्रालयाचं काम एकाच छताखाली आणणं हा त्यांचा उद्देश होता। खरेदी सुरू असतानाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सत्ता परिवर्तन झालं आणि सौदा पुढे जाऊ शकला नाही। मात्र सूत्रांनी सांगितलंय की फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर 2021 मध्ये सुद्धा एकदा चर्चा झाली होती, पण अंतिम करार झाला नव्हता। मराठा आरक्षण प्रक्रियेत राज्य मागासवर्ग आयोगाला सहभागी करून घेण्याचे कोर्टाचे निर्देश। महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालीय। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला वाद प्रतिवाद झाल्यानंतर इतरही ओबीसी आणि मराठा यांच्यातल्या शाब्दिक चकमकीमुळे हा विषय ऐरणीवर आलाय। त्यातच बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी जी याचिका कोर्टामध्ये दाखल केली होती, त्या याचिकेवर काल मुंबई हायकोर्टानं सुनावणी घेतलीय। 1994चा ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा आणि ओबीसींचं नव्यानं सर्वेक्षण करा, अशी मागणी सराटेंनी सुनावणी दरम्यान केली। दुसरीकडे सरकारची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्त्यांनी कोर्टाकडे वेळ मागून घेतलाय। ओबीसी आरक्षणाचं प्रकरण जुनं आहे, तसंच सराटेंनी दाखल केलेल्या याचिकेचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवाय, त्यामुळे कोर्टानं सरकारला वेळ वाढवून द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सुनावणीची पुढची तारीख ही 3 जानेवारी दिलीय। बाळासाहेब सराटे हे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत। ज्या अध्यादेशानुसार ओबीसींना आरक्षण देण्यात आलं होतं तो कायदा 23 मार्च 1994 सालचा आहे।
या कायद्याला सराटेंनी आव्हान दिलंय. ओबीसींचं पुन्हा एकदा सर्वेक्षण घेतलं जावं आणि या प्रकरणात तात्काळ निर्णय घेतले जावेत अशी मागणी त्यांनी कोर्टासमोर केली आहे. तसंच सरकारला आणखी वेळ देण्यात येऊ नये असंही ते कोर्टामध्ये म्हणाले आहेत. तर दुसरीकडे सरकारनं याच्या अगदी उलट म्हणजेच वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. सुनावणी घेताना कोर्टानं म्हटलंय की राज्य मागासवर्गाला देखील यामध्ये सहभागी करून घेण्यात यावं. आता यानंतर आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापेल अशी लक्षणं आहेत. लोकसभेसाठी भाजप सज्ज, मोदींच्या नावे 11 कलमी कार्यक्रम राबवणार. राज्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचं सरकार आहे. मात्र लोकसभेला सामोरे जाताना भाजप नमोचा जप कायम ठेवणार आहेत असं दिसतंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं भाजपनं नमो 11 सूत्री कार्यक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलाय. या कार्यक्रमात पायाभूत सुविधा आणि विकासावर भर देऊन महिला, शेतकरी, असंघटित मजूर इत्यादींचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं 11 सामाजिक आर्थिक कल्याणकारी योजनांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. 11 सूत्री नमो कार्यक्रमाद्वारे आम्ही राज्यभरातल्या प्रत्येक विभागापर्यंत पोहोचू. महाराष्ट्राचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करतायत. मिशन महाराष्ट्र अधिक जोमानं पुढे नेण्याची जबाबदारी आता पक्षाची आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. भाजपनं राज्यातले 36 जिल्हे, 355 तालुके आणि 40,000 पेक्षाही जास्त गावांमध्ये पोहोचण्याचा निर्णय घेतलाय. पार ग्रामपंचायतीपासनं ते लोकसभेपर्यंत सगळीकडे नमो ब्रँडचाच वापर केला जाणार असल्याचं एका कार्यकर्त्यानं सांगितलंय. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या 3 पक्षांच्या महायुतीमध्ये मोदी फॅक्टर हा महत्वाचा दुवा आहे. पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरला विश्वास तळागाळातला मतभेद दूर करण्यासाठी मदत करू शकतो आणि तिन्ही पक्षांच्या कार्यांमध्ये चांगला समन्वय साधून येऊ शकतो. महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसीच्या वाढत्या ध्रुवीकरणानंतरच्या राजकीय गदारोळात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपनं आक्रमकपणे मोदी आणि मोदीत्वाला प्रोजेक्ट केलं होतं आणि त्याचा अपेक्षित परिणामही दिसलाच. आता लोकसभेत तसं दिसणार का हा मात्र प्रश्नच आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. एआयच्या माध्यमातून डीप फेक तंत्रज्ञान तयार करण्यात आलेलं आहे, ज्याच्या मदतीनं व्हिडिओ आणि फोटोमध्ये सुद्धा कुणाचाही चेहरा आणि शरीर बदलता येतं. डीप फेक हा शब्द पहिल्यांदा 2017 मध्ये वापरण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेच्या सोशल न्यूज ॲग्रिगेटर रेडिटवर डीप फेक आयडियावरनं अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओज पोस्ट करण्यात आले होते. केंद्रीय IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियाबद्दल भाष्य केलंय. जर कोणत्याही वापरकर्त्यानं किंवा सरकारनं याबद्दल तक्रार केली तर चुकीची माहिती 36 तासांच्या आत काढून टाकली पाहिजे. जर प्लॅटफॉर्मनं याचं पालन केलं नाही तर त्यांच्या विरुद्ध नियम 7 लागू होईल आणि प्रभावित व्यक्तींकडनं त्यांच्या विरुद्ध IPC कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. श्रोत्यांनो, इस्रोच्या पहिल्या सौर मोहिमेचा एक मोठा टप्पा पार पडलाय आणि आदित्य L1 या उपग्रहानं सोलर फ्लेअर्सचं पहिलं हाय एनर्जी एक्स-रे रेकॉर्डिंग केलंय. इस्रोनं आपल्या X हँडलवरनं याबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. ही मोहीम आतापर्यंत ठरल्याप्रमाणे पार पडत असल्याचंही इस्रोनं म्हटलंय. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट या उपग्रहानं दिलेला एक्स-रे लाईट हा कन्व्हर्जच्या डेटाशी सुसंगत असल्याचंही इस्रोनं स्पष्ट केलंय. आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा एका वेगळ्या कारणासाठी आता चर्चेत आलाय. जुनैद बॉलिवूडचा भाग होणार असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी आमिर खाननं म्हटलं होतं. जुनैद लवकरच ट्रान्स वुमनच्या भूमिकेत दिसून येणार आहे. भारतानं वन डे वर्ल्ड कपमध्ये आपल्या 8 पैकी 8 सामने जिंकून जागतिक क्रिकेटमध्ये आपलं स्थान कायम ठेवलंय. आता भारताचा ICC रँकिंगमध्ये सुद्धा जवळपास सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण झालेला आहे. भारताच्या शुभमन गिलनं बाबर आझमचं राज्य संपवत वन डे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकवलंय. तो आता भारताचा वन डे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठणारा सचिन तेंडुलकर, MS धोनी आणि विराट कोहली नंतरचा 4था फलंदाज ठरलाय. श्रोत्यांनो, बातमी आहे चर्चेतली.
सुधीर मुनगंटीवारांचं जरांगेंना सडेतोड उत्तर. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणातनं हे आरक्षण होऊ देणार नाही अशी भूमिका ओबीसी नेते घेतायत. सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही पक्षांचे नेते निरनिराळी विधानं करतायत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांनी याबाबत थेट भूमिका घेतल्यामुळे मराठा आंदोलकांकडनं त्यांना लक्ष करण्यात आलं होतं. जरांगे पाटलांनीही भुजबळांना सुनावलं होतं. मात्र आता भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जरांगे पाटलांनाच मराठ्यांच्या राजकीय कारकिर्दीचा धडा दिलाय आणि ओबीसींना दोष देऊ नका असं सुनावलंय. काय म्हणाले ते ऐकूयात. 1 मे 1960 पासून मराठा मुख्यमंत्री अर्धा डझन झाले. ओबीसी नेत्यांना या संदर्भात आपण बोल कसं गाऊ शकतो? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आता याच्यावर आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आपण ओबीसी नेत्यांना बोल कशा गावायचा? शरद पवार साहेब होते या ठिकाणी, विकास देशमुखजी होते, अशोक चव्हाणजी होते, यशवंतराव चव्हाणजी होते, मला असं वाटतं की शंकरराव चव्हाणजी होते. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेत्यांना बोल लावण्याचं कदापिही कारण नाही. आरक्षण मराठ्यांचं हे तर देवेंद्रजींनी दिलं. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.